जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट केला संध्याकाळी 6:30 वाजता. सकाळची दिवसाची सगळी कामावरून निघालेलो आहोत आणि चैत्र महिना चालू झालेला आहे. सो आम्ही चाललो आहोत देवींचे ओटी भरायला. ड्रायव्हर असं काही नाही, तर निघता लेटच झालेलं आहे. ओटीची पूर्ण तयारी घेतली. मी तिथे शूट करणार होती पण लाईटच गेली. लाईटचा आणि शूटचा कसं मला काळोख होता, काहीच नव्हतं. ओटीची पूर्ण तयारी साडीबद्दल ऑलरेडी घेतली. काही नाही करंडापुरी ते असं पूर्ण शृंगार नाही मिळालं. लास्ट टाइम आम्ही गेलो ना तर भारी ना रेडीमेड. आता एक एक गोष्टी त्याच्यापेक्षा अजून मस्त होतं ते. हे बघा, हे कार्टून बघा आमचे. नाण्या ए नाण्या दीदी घाघरा चोली ना कठे जावत है. हाँ घाघरा चोली. सो आम्ही आलेलो आहोत कुठे, टाके देवीला. रसायनी येते दरवर्षी येतं ना. मागच्या वेळी अजून पण आलेल ना कधीतरी तुम्ही. नवरात्री. अच्छा नवरात्रीत का. या पाहिजे इथे नमस्कार करा. थांबले यांना नमस्कार करू दे. नमस्कार करते. बसा अभिकार बस. दीदी का टिक्का लावतोय दीदीच्या. आता दीदी पण जाईल. दिवस स्वतःच्या पण लावते आणि दीदीच्या पण टिक्का लावते. आई थांब, काय करू नको आई. नमस्कार करा. नमस्कार करा. चला जय जय करा बाप्पाला. नको सावी अगरबत्ती नको लावू. अरे अगरबत्ती नका लावू बाबा. दिवा अगरबत्ती फिरवते सावी. हा जय जय करा. चला दोघींनी पण हात जोडून जय जय करा. नानू जय जय कर हात जोडून. चला उठा सगळ्या. या इकडे या. बाप्पा ना इथे पण डोकं लावली देवीला. ये पड चालू थांब. कडक नाही डोक्यात मारायला नको. आहे कडक एकमेकीचा डोक्यात.
जरा एक नानूला एक शावला डोक्यात नाही मारायची अशीच खेळायची अशी वाजवायची बाप्पा छान छान आहे. कालच बघितलेले यांना मंदिरात घेऊन आलो आणि आता दुसऱ्या एक मंदिरात जायचं होतं पण इकडे पार्किंग नाही म्हणून मी गाडीत बसलो. ते लोक गेले तिथे. खूप वर्षानंतर टाकीदेवीला गेलो मी. खूप आधी गेलेलो म्हणजे आईबरोबरच गेलेलो आय थिंक. आणि काही फ्रेंड्स बोलत होते की एकविरेला चल पण एवढी गर्दी असेल एकविरेला आज. त्या दिवशी लकीली गर्दी नव्हती पण वर पण नाही जाता आलं कारण की मुली होत्या छोट्या छोट्या. सगळ्यांना तर माहितीच आहे की त्या दोघींना उचलून नेणं म्हणजे इझी नाही आहे. म्हणून आम्ही विचार केला खालीच दर्शन करायचं आणि यायचं. सो एकविरेला सगळे तुमच्यातलं कोण कोण गेले कमेंट करून नक्की सांगा. आणि गर्दी होती की नाही ते पण सांगा कारण की गर्दी म्हटल्यावर मला थोडंसं अनइझी फील होतं म्हणून मी गर्दीमध्ये जास्त जात नाही. पण ठीक आहे. ज्ञाना म्हटलं गाडीमध्ये आली म्हटलं की कचरा तर येतोच तुम्हाला माहिती आहे. हे बघा हे असे सगळं कचरा करून ठेवते पूर्ण ह्याच्यात आतमध्ये तुम्हाला किती दिसतंय माहीत नाही. सगळं टाकून ठेवते. हे बघा सगळं पेन वगैरे माझे. सो मी गाडीत जर कचरा झाला तर मी त्याच्यासाठी अगरचा हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर यूज करतो जो की मस्त एकदम छोटा आहे आणि यूज करायला पण इझी आहे. इझिली क्लीन होतं काही असेल तरी. आणि छान आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाऊन चेक करा. आणि तुम्ही पण तुमच्या घरात काही छोट्या छोट्या गोष्टी असतील त्याच्यासाठी यूज करा. अजून आलेल्या नाहीत बघा. जा ना जा आतमध्ये जा. राहते घ्या. असं नाही खालती बसायची. बाप्पाच्या यायचे बाप्पाला असं हे नाही करायचं. सावी आहे इकडे. ते ओरडणार काका बघा कुठे बसली नात आमची. अरे बापरे. खाऊ दे खाऊ. अगे खाऊ. आता खाली उचलायचं इकडे या. जा आजी बरोबर नमस्कार करायला जा. तिथून नाही सावधीला पडेल. साऊ ते हळद डोळ्याला लागली तर झोंबेल. आपण असं करतो ना. तू मैडम जी देखो घर पे आके मस्त फ्रेश वेश होके खाना वाना खा लिया. हिंदीमध्ये का ब्लॉग करतो बोल. मला असं वाटलं की हिंदीमध्ये बोलावं म्हणून. बघा अशा साड्या काढून ठेवते आणि मला बोलते की बेडावर. बघा माझ्या एवढं व्यवस्थित एकीची कमी होती पण आली. दुसरी कुठे आहे दुसरी बघा. तिथे काय करते. इकडे या दीदी बरोबर खेळ. लावून घे दरवाजा लावून घे वॉर्डरोबचा. हा लावून घे. गुड गर्ल. बस तो पण लाव. तो पण लाव. हा लाव. आता दीदी बरोबर खेळ. या दीदी बरोबर खेळ. गाई खेळ दीदी बरोबर खेळ. हा अशी भांडण नाही करायचं. दीदी इथे खेळा. बसा खाली. दीदी खाली बसा. हा
गाई दे एक, नानू एक दीदीला दे गाई. दीदी गाई घे. दीदी बघा, दीदी काय, दीदी भटकंती आमची. दीदी तिकडे नको जाऊ. दीदी आतमध्ये नाही जायचं. शी दीदी काय तोंडात टाकते. तिला दीदीला बोल नो 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 नो. बोल दीदीला. नानू बोल नो 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 नो. दीदीला सिटी वाजून दाखव एकदा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.